सविस्तर बातम्यांवर प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयानं झटका दिलाय। कोल्हापूरच्या न्यायालयानं केलेली निरीक्षण काढून टाकण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं निर्देश दिलेत। प्रशांत कोरटकरचा मोबाईल हॅक झाल्याचं नोंदवलं गेलं होतं। कोल्हापूरच्या न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं होतं। मात्र प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात धाव पाहायला मिळते। न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकल पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे। प्रशांत कोरटकर तपासाला सहकार्य करत नसल्यानं राज्य सरकारची उच्च न्यायालयामध्ये धाव पाहायला मिळते। आतापर्यंत एकदाही तपास अधिकाऱ्यासमोर तो हजर झालेला नाही। तपासात अडचणी येत असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे। स्थानिक कोर्टामध्ये आमची बाजू ऐकून घेतली नाही। आज दुपारी कोल्हापूर न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीत सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेण्याची सरकारी वकिलांची विनंती आहे। मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी ही विनंती केली आहे। कोर्टानं प्रशांत कोरटकरला त्याचा मोबाईल फोन जमा करण्याचे आदेश दिले होते। मात्र त्यानं त्याचा फोन पत्नीकरवी जमा केला। फोन तपासाला त्यातला सगळा डेटा हा डिलीट करण्यात आलेला आहे असंही आढळलं। म्हणून आरोपीच्या कोठडीमध्ये घेऊनच त्याची चौकशी करण्याची गरज असल्याचं आता सरकारी वकिलांनी म्हटलंय आणि मुंबईकडे त्यांनी ही न्यायालयामध्ये मागणी केली आहे। एकीकडे आपण बघतोय कोरटकरचा मोबाईल हॅक झाल्याचं जे निरीक्षण होतं तेही हटवण्यात आलेलं आहे आणि जामिनासंदर्भात मुंबई हायकोर्टात एक महत्त्वाची अशी ही सुनावणी होणार आहे। प्रशांत कोरटकर यांना इंद्रजित सावंत यांना धमकी दिलेली होती आणि त्यानंतर शिव्यांची लाखोली वाहिली होती आणि शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडनं। भाग्यश्री, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली पाहायला मिळाली। न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकल पीठासमोर ही सुनावणी सुरू झाली होती। जो प्रशांत कोरटकर यांनी फोन दिलेला आहे जप्त करण्यासाठी न्यायालयाने, सत्र न्यायालयाने त्याला सांगितलेलं होतं। मात्र तो फोन त्यांनी त्याच्या पत्नीकरवी जप्त केला। इतकंच नव्हे तर त्या फोनमध्ये कोणताही डेटा जो आहे तो सापडलेला नाही। त्यामुळे डेटा डिलीट करून त्यांनी हा फोन जप्त केल्याची जी बाब आहे ती उच्च न्यायालयाने जी आहे ती समोर आणलेली पाहायला मिळाली आहे। विशेष म्हणजे कोल्हापूरच्या न्यायालयाने देखील असंच निरीक्षण केलेलं असल्याचं देखील सांगण्यात आलंय। आता सध्या प्रशांत कोरटकर याचा जो मोबाईल आहे हे हॅक झालाय। निकेश, भाग्यश्री, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये तांत्रिक कारणामुळे। मात्र जामिनाबाबत मुंबई हायकोर्ट कडक भूमिकेत असल्याचं आता पाहायला मिळतंय। भाग्यश्री, आपल्यापर्यंत आवाज येतोय? नक्कीच, बोला भाग्यश्री। प्रज्ञा, कोरटकरांनी जो फोन होता तो सत्र न्यायालयाला देणं अपेक्षित होतं। हा फोन त्यांनी स्वतः सत्र न्यायालयात आणला नाही तर त्यांच्या पत्नीकडे तो आणला। इतकंच नव्हे तर या फोन मधला जो तपासाचा डाटा होता तो देखील सगळा डिलीट झालेला होता। यावर कोल्हापूर सत्र न्यायालयाने सांगितलं होतं की हा फोन हॅक झाल्याने यातील डाटा उडालाय। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यावरच ऑब्जेक्शन निरीक्षण सत्र न्यायालयाने दिलेलं होतं ते आत्ताच्या आत्ता मागे घ्या असं सत्र न्यायालयाला सांगितलं। इतकंच नव्हे तर हा हॅक झालेला नाही तर तो डेटा ना त्यातला डेटा जो आहे तो डिलीट केल्याचा आरोप शक्यता असल्याची जी माहिती आहे ती उच्च न्यायालयाने दिली। त्यामुळे इतकंच नव्हे तर जे इंद्रजित सावंत यांचे जे वकील आहेत असीम सरोदे यांनी देखील प्रशांत कोरटकर नावाचा जे तथाकथित पत्रकार आहेत त्याने इंद्रजित सावंत यांच्यासोबत जे वक्तव्य केलं ते व्हायरल झालं आणि त्याची भाषा जातीय तेढ निर्माण करणारी आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो जेव्हा केस लढत होते तेव्हा त्यांनी आपली बाजू मांडताना हे सगळे जे मुद्दे आहेत ते कोर्टासमोर सांगितलेले आहेत। आणि आता सध्या आज दुपारी जी न्यायालय सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे या सत्र न्यायालयाच्या सुनावणीत ताबडतोब कोरटकरांनी हजर व्हावं असं देखील यामध्ये वकील आहेत असीम सरोदे यांनी केलं आहे सध्या। प्रज्ञा, नक्कीच, मात्र आपण बघतोय की सरकारी वकिलांकडनं सुद्धा कोरटकरवरती एक प्रकारे कारवाई व्हावी यासाठीचेच प्रयत्न होताना पाहायला मिळतात। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री।